आशिष जयस्वाल। मला एक अतिशय महत्वाच्या बाबीवर सरकारचं लक्ष वेधायचं आहे की दर अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदय हे काही संगणक परिचर, काही शालेय पोषण आहार निर्माण जे स्वयंपाक करणारे जे बाई आहेत त्यांचा किंवा पोलीस पाटलांचा अशा अनेक लोकांचा मोर्चा येतो अध्यक्ष महोदय। हजारोच्या संख्येने लोक मोर्चा काढतात आणि ही बाब सत्य आहे की त्यांच्या मागण्या योग्य आहे। एका बाजूने आपण त्यांचा पगार 1 लाख आहे, 1.5 लाख आहे, त्यांना दरवर्षी डीए देतो, त्यांना 6वा वेतन आहे, 7वा वेतन आहे, 8वा वेतन आहे देतो, तो शासनाचा अधिकार आहे। आता ओल्ड पेन्शनचे आंदोलन सुरू आहे। माझा महत्वाचा मुद्दा असा अध्यक्ष महोदय की ज्या लोकांना आपण मानधन पदावर घेतलेलं आहे ते लोक दिवस रात्र काम करतात, मग डाटा एंट्री ऑपरेटर असो, अंगणवाडी सेविका असो, आशा वर्कर असो की अजून कोणी असो, यांची वेतन वाढ, यांच्या मानधनात वाढ ही महागाईच्या इंडेक्सनुसार दरवर्षी कशा पद्धतीने द्यायची त्याचा ठोस निर्णय सरकारने घ्यावा। वारंवार ते मोर्चा काढतात अध्यक्ष महोदय। आणि डाटा एंट्री ऑपरेटरचा विषय असा अध्यक्ष महोदय की वित्त आयोगातून आपण पैसे सरकारला देतो, सरकारकडे 14,000 जमावतात, सरकार त्यांना 7,000 रुपये तो जो मध्यस्थ माणूस आहे तो देत आहे। त्याच्यामुळे ते लोक 2 दिवस इथे या ठिकाणी बसले। माझी विनंती आहे सरकारला की या सर्व जे मानधन पदावर काम करणारे कर्मचारी आहे यांच्याबद्दल सरकारने महागाईनुसार त्यांचा वेतन मानधन वाढ करण्याबद्दल निर्णय करावा।